त्रास चालूच आहे आम्हाला इथे. पोलीसवाल्यांचा, बीएमसीचा सगळ्यांचा त्रास चालू आहे. निष्ठावंत म्हणून राहिले एवढ्या वर्ष ते. आता निष्ठा गेली कुठे? म्हणजे आता बोलणार, आम्हाला सांगणार, आश्वासनं देणार की नाही आपण हे करून देऊ, आपण ते करून देऊ, नंतर इकडे कोण फिरत नाही. त्यांचं काम झालं, विषय संपला, असं होतं. हे तुम्ही टेंडर काढलंय, तुम्ही लाखाचं टेंडर काढलं असेल, करोडचं टेंडर काढलं असेल, त्याच्यासाठी तुम्हाला पहिलं तिथले स्थानिक जे आहेत देणारे टेंडर, तिथले स्थानिक नगरसेवक, खासदार, आमदार ह्यांना पण पैसे द्यायला लागतात. तो रोडचं काम काय करणार? आम्ही मळमळ करून इलेक्शन लढवतो, लोकांची मेहनत करून आम्ही त्यांना हेल्प करतो. आणि हे जर दुसऱ्या पक्षात गेले तर मग आमचं काय? आम्ही मतदान कशासाठी करायचं? शेवटी मराठी, आम्ही मराठ्याची साथ देणार. तो निवडून येईल, जो कोण येईल त्याला आपण नगरसेवक म्हणतो, तर त्यांनी त्या नगराची सेवा करणं ही अपेक्षा असते. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज जाहीर झाले आहेत आणि तिकीटही जाहीर झाली आहेत. पण या लालबाग परळमध्ये प्रश्न अजूनही तिथेच आहेत. विकासाच्या घोषणा खूप झाल्या, पण प्रत्यक्षात नागरिकांना नेमकं काय हवं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. हा लालबाग परळ एरिया गिरणी कामगारांचा एरिया मानला जातो. तर आज ते गिरणी कामगार कुठे आहेत, काय आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत स्थानिकांच्या, हे थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. चला, तर आपण आता आलेलो आहे लालबाग मध्ये. तर आपण इकडे स्थानिकांशी संवाद साधून जाणून घेऊयात त्यांच्या समस्या काय आहेत. तर दादा, इकडे नक्की समस्या काय आहेत? समस्या तर तशा बऱ्याच आहेत. आमच्या एरियामध्ये पाण्याच्या समस्या आहेत, रोडच्या समस्या आहेत, फुटपाथ व्यवस्थित नाहीये, वयस्कर नागरिक त्या फुटपाथवरनं व्यवस्थित चालू शकत नाही अशी परिस्थिती आहे. तुम्ही बघाल तर इकडची कामं जी झालेली आहेत ती बरोबर झालेली नाहीये. भले त्यांनी केली असतील बरोबर त्यांच्या परीने, पण ती योग्य झालेली नाहीये. खड्डे आहे तसेच आहेत. ट्रॅव्हल्स मध्ये आमचा रोड अगर DL दत्ताराम लाड मार्ग जो आहे त्याच्यावरती एवढे डंपर आणि मोठे हे म्हणतात मिक्सर, त्याचा प्रभाव एवढा आहे की तिथल्या स्थानिकांना तिकडचा त्रास सहन होत नाहीये. ते रात्री एवढ्या जोरात त्या ड्राईव्ह होतात, ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस बरेच आहेत. लोक म्हणजे कोणाशी बोलू शकत नाही, असे कोणाशी बोलणार? आता सध्या आहे त्या परिस्थितीमध्ये कोण जागेवर नाहीये. पक्ष कोणी असून दे, नगरसेवक कोणी असून दे, पण त्यांच्याशी बोलण्यात अर्थ नाही असं झालेलं. तुम्ही स्थानिक आमदारांना कधी ह्याची माहिती नाही दिली का, किंवा सांगितलं नाही, कंप्लेंट नाही का? सांगितले, कंप्लेंट बऱ्याच झालेल्या आहेत, बऱ्याच वेळा झालेल्या आहेत. आम्ही ट्रॅफिक कंट्रोलला पण सांगितलेलं आहे. तर त्या लोकांना त्यांनी सांगितलेलं ह्या टायमिंग वरती तुम्ही यायचंय, पण ते कोणी तसं दिसत नाही. कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे तिथे डंपर्स चालूच असतात, रेग्युलर चालू असतात. आणि रोड एवढा छोटा आहे की तिथे तुमची संध्याकाळी 5 ते 6 वाजता बघाल ना, पूर्ण ट्रॅफिक जाम असतं. लोकांना चालायला फक्त फुटपाथ असतो, तो फुटपाथ व्यवस्थित नाहीये. त्या फुटपाथ वरती माणसं पडतायत, खड्डे आहेत. कोणाकडे तक्रार करायची? सर्वसामान्य माणूस किती फिरणार? तो नोकरी बघतो, फॅमिली बघतो, की ह्या गडबडीमध्ये राहणार तो की रोड चालू व्यवस्थित करा, ह्यांच्याकडे कंप्लेंट घेऊन जा, महानगरपालिकेकडे जा, नाही तर स्थानिकांना नगरसेवकांकडे जा. आता नगरसेवक पण आपल्या बरोबर नाही जात. म्हणजे सेनेचे आपले अनिल कोकीळ साहेब होते इथे, ते पण आता शिंदे गटामध्ये गेले. म्हणजे आता आम्ही झेंडा घ्यायचा, म्हणजे आम्ही मनसेचा झेंडा घ्यायचा, सेनेचा घ्यायचा, शिंदेचा घ्यायचा की कोणाचा घ्यायचा? कार्यकर्ते तिथेच, पदाधिकारी आमचे जे आहेत ते वेगळ्या पक्षात. ते असं निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून जायचे, पण त्यांच्यात आता निष्ठा नाही का, असं तुम्हाला म्हणायचंय? निष्ठावंत म्हणून राहिले एवढ्या वर्ष ते. आता निष्ठा गेली कुठे? मग आता पक्ष बघायचा की माणूस बघायचा? मतदान करायचं कोणाला? तर त्यांनी कामं केली, बरीच कामं केली आपल्या एरियामध्ये. आमच्या रोडवरती प्रत्येक वेळेला जेव्हा काही असेल ना, अनिल कोकीळ साहेब वगैरे असायचे हजर. आता काय करायचं? आता सेनेला मत द्यायचं, त्यांनी सेनेकडून दिलं. ते शिंदे गटात गेलं तर शिंदेला मत द्यायचं माणसांना की कोकिळांना द्यायचं? हा आता सगळ्या माणसांना प्रश्न पडलाय. तर आपण आता नवीन संधी पण भेटली आहे नवीन उमेदवारांना. आता नवीन उमेदवार पण आले आहेत, तर त्यांच्या बाबतीत नवीन उमेदवार आहेत ना, चांगले उमेदवार आहेत, पण आता ते कार्य त्यांचं किती पर्यंत आलंय हे आम्हाला कसं कळणार ना? आता येऊन बघा तुम्ही रोडवरती आमच्या परिस्थिती काय रोडची.
तुम्ही आता बोलणार, आम्हाला सांगणार, आश्वासनं देणार की नाही आपण हे करून देऊ, आपण ते करून देऊ, नंतर इकडे कोण फिरत नाही. त्यांचं काम झालं, विषय संपला, असं होतं. तुम्ही असं म्हणताय का निवडणूक झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर नेता बेपत्ता होतो? नेता असतो जागेवरती, पण कामं होत नाहीत. नेता जागेवरच असतो, बेपत्ता होत नाही. हा, होणार, करूया, होईल, हीच असतं आश्वासन. करायचं काय? तुम्ही डीएल रोडवरती कधी फेरी मारून बघा. तुमचे बाईट्स व्हिडिओज आहेत ना, ह्याच्यावरती दाखवा. ते आता जरी गेलात ना तुम्ही, तर नाही म्हणत तरी एका वेळेला तुमचे 10-10, 15-15 मिक्सर, कंटेनर ते सगळे येतच असतात एवढ्या छोट्या रोडवर. बऱ्याच वेळा कंप्लेंट करून झालेली आहे. तो रोड तसा नाहीये, तेवढ्या स्पीडमध्ये तिथे गाड्या घेऊन जाणं. तिथे लिहिलेलं आहे महानगरपालिकेने, हेवी व्हेकल्स नॉट अलाउड, ह्या इकडे कॉर्नरला आणि त्या कॉर्नरला. तरी सुद्धा त्या गाड्या आतमध्ये येतात. त्यांना कोण कंट्रोल करणार? ट्रॅफिकवाले आहे फिरून दुसरा रस्ता जायला, तरी पण ते लोक इकडूनच जातात. मग तुम्ही स्थानिकांनी त्यावर काय ऍक्शन नव्हती घेतली? कुठे घ्यायची ऍक्शन? कुठे घ्यायची? ट्रॅफिकला सांगितलं, ट्रॅफिक बोलणार की बाबा आम्ही त्यांना फोटो काढून त्यांच्यावरती फाईन मारतोय. त्यांना फाईनचं काय गरज नाही. त्यांचे फाईन्स एवढे होतात ना, लाखावरती त्यांचे फाईन्स जातात. ते भरतात नाही भरत ते आपल्याला माहित नाही. ते फोटो काढतात, फाईन जमा झाला. पण ट्रॅव्हल्स चालूच आहे, त्यांचं रहदारी चालूच आहे. करायची कोणी कंप्लेंट? प्रत्येक वेळेला उठून आम्ही कंप्लेंट करायला आमच्याकडे काय आमच्या नोकऱ्या आम्ही सोडायचं सगळं रस्त्यावर यायचं का? नाही जमणार ना तसं. आम्हाला पण आमच्या नोकरी आहेत. आम्ही संडेला, सॅटर्डे संडे सुट्टी असली, आम्हाला बघवत नाही ते. हे असं चाललंय, त्याच्यावर काहीतरी करायला पाहिजे. ह्याच्यावर काय करायला पाहिजे? आम्ही शनिवार रविवार फक्त ओरडतो 2 दिवस. सोमवारी आमची बॅग घ्यायची आणि आम्ही कामावर जायचं. त्याचं आम्ही काय करू शकत नाही. त्याच्यावर ऍक्शन घ्यायला तुमच्याकडे जर तुम्ही आहात ना पदाधिकारी व्यवस्थित, तर तुम्ही काहीतरी केलं पाहिजे ना त्याच्यावर. तुम्ही पोलिसांना तरी सांगा, ट्रॅफिक कंट्रोलला तरी सांगा. जर महानगरपालिकेने इथे बोर्ड लिहिलाय एवढा, हे व्हेकल्स नॉट अलाउड, तुम्हाला दाखवतो पाहिजे असेल तर ह्या हेवी व्हेकल्स आतमध्ये येतात कशा? यायलाच नाही पाहिजे. फाईन बसतात हे आम्हाला नाही माहिती, पण तुम्ही यायलाच नाही पाहिजे आतमध्ये. समजलं का? हे अशी परिस्थिती आहे इथे. मग आता येणारा जो नगरसेवक असेल तुमच्या, त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत की त्यांनी काय केलं पाहिजे किंवा त्याची भूमिका काय असायला पाहिजे? बघा, नगरसेवक म्हणतो आपण त्याला. समजलं, आता तो निवडून येईल, जो कोण येईल त्याला आपण नगरसेवक म्हणतो. तर त्यांनी त्या नगराची सेवा करणं ही अपेक्षा असते. आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे, कुठलाही, कधी. आम्हाला पाण्याच्या समस्या आहेत, समजा आमच्या रोडच्या समस्या आहेत, त्याच्यामध्ये ताबडतोब त्यांनी तिथे येऊन ते तक्रार निवारण झालं पाहिजे त्याचं. तरी किती वर्षापासून आपण समस्या आहात? समस्या ह्या चालूच असतात. त्यांनी आता रोड बनवला की परवा परत तो उखडला जातो. हे काम आहे. आता ह्याच्यामध्ये कोण पैसे खातो आणि कोण नाही खात ते आम्हाला समजत नाही. कॉन्ट्रॅक्टरला विचारलं तर कॉन्ट्रॅक्टर बोलेल ना, बाबा मला जर 10 रुपये मिळतात, त्याच्या 10 रुपयाच्या बिलसाठी मला 2 रुपये द्यायला लागतात, तिथे मला 2 रुपये द्यायला लागतात. मला बिल क्लिअर करायला महानगरपालिकेमध्ये पण पैसे द्यायला लागतात. ते काम मिळवण्यासाठी पण मला पैसे द्यायला लागतात. समजलं का? मग ते पैसे जर त्याला तिथे वाटले तर तो आमच्याकडे डांबर काय टाकणार? तो तिथे कामच करू शकणार नाही, तेवढा पैसाच राहत नाही त्याच्याकडे. तर स्थानिक तिकडचे जे कोण असतील, म्हणजे राहणारे तिकडचे थोडेसे गुंड म्हणा किंवा तिकडची ज्याची वर्चस्व असतात, ते पण येऊन त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे घेऊन जाणार. मग तो काय करणार? तो काय घरातून खडी आणून टाकणार? मला म्हणायचं की ह्याच्यामध्ये नक्की चुकी कोणाची आहे? सगळ्यांचा भ्रष्टाचार आहे, सगळ्यांचाच आहे ना. जो पैसा खातो त्याचा भ्रष्टाचार आहे. कॉन्ट्रॅक्टर जबाबदार नाहीये, कॉन्ट्रॅक्टरकडे पैसाच राहत नाहीये, तर तो काम काय करणार? जर तुम्ही तुमचे पर्सेंटेज जर बंद केलेत ना, मी काम देतो म्हणून तू 10 रुपयातले 2 रुपये मला दे, तुझं बिल क्लिअर करायला, तुझं बिल असेल ते बिल क्लिअर करायला मला 2 रुपये दे, तर मग त्याच्याकडे राहणार काय? जे तुम्ही टेंडर काढलंय, तुम्ही लाखाचं टेंडर काढलं असेल, करोडचं टेंडर काढलं असेल, त्याच्यासाठी तुम्हाला पहिलं तिथले स्थानिक जे आहेत देणारे टेंडर, तिथले स्थानिक नगरसेवक, खासदार, आमदार ह्यांना पण पैसे द्यायला लागतात. तो रोडचं काम काय करणार? म्हणजे समस्या ह्या आमच्या ज्या आहेत त्या आमच्याकडेच राहतात. तुमची पोटं भरतात सगळ्यांची. समजलं का? त्यामुळे ही सगळी लफडी चालते. आता बघितलं तर किती बाईट्स निघाले, त्या रडतायत नुसते, आम्हाला सीट दिली नाही म्हणून. कशाला सीट पाहिजे तुम्हाला? राहा ना अपक्ष. तुम्हाला जर सीट दिली नाही, तुम्हाला तुमच्यावरती विश्वास आहे ना, मी काम केलंय, अपक्ष उभा राहा ना, येशील निवडून तू. तुम्हाला सीट दिली नाही म्हणून त्याला नंतर आता शिव्या घालणार आणि मग तुम्ही काय एकनिष्ठ? तुम्ही दुसरा पक्ष निवडता पटकन ताबडतोब एका रात्रीच्या रात्री. निष्ठावंत कुठले तुम्ही? त्यांना गद्दार गद्दार बोलता, तुम्ही त्याच्याकडेच परत जाता. मग तुमच्या बरोबर जे फिरणारे आहेत रेग्युलर, जे झेंडा हातात घेऊन होते, त्यांनी काय करायचं आता? त्यांनी कुठे जायचं?
त्यांनी तुमच्या पाठीबरोबर यायचं तिथे. हा फरक आहे इथे सगळा. कोणालाही बोलू शकत नाही, कोणाला दोष देऊ शकत नाही आपण. मग ह्याच्यामध्ये आपल्या नागरिकांची चुकी आहे. आपणच मत द्यायला चुकतो का मग? मत देतो ना आम्ही, तो काम करतो म्हणून देतो. तो काम करतो. आता बघा इथे 60 वर्षापासून म्हणजे जे काय आहेत घरी बसलेली आहेत माणसं, काही वयस्कर आहेत, त्यांना फक्त शिवसेना माहिती आहे. इथे म्हटलं शिवसेनेचा दगड जरी ठेवला ना, हा लालबाग परेल एरियामध्ये शिवसेनेचा दगड जरी ठेवा, दगड, तर शिवसेनेचा दगड निवडून येणार, ही अशी परिस्थिती होती. तर आता इथे काय चाललंय कोणालाच काही समजत नाही. कुठला माणूस कुठे जातोय हे आपल्याला समजत नाहीये. आपली कामं रखडली जात आहेत. एवढ्या वर्षामध्ये मनसे, आम्ही आमचा तर मनसेचा पक्ष आहे समजा, तर मनसेला पण एवढी कामं करतात, पण कुठे ह्या एरियात कधी मनसे निवडूनच येत नाही. फक्त बाळा नांदगावकर साहेब आले होते, त्याच्यानंतर कोण आलाय? आज टाकीची स्वच्छता टाळली, उद्या पोटदुखी, उलट्या, ताप हे कोण टाळणार? सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. 2002 पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीय. आम्ही काळजी घेतो, कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही. जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा. लाईफलाईन सर्व्हिसेस. यंग ब्लड आहे सगळं, परस्यांच्या त्याच्या वोटिंग काढत नाहीये. यंग ब्लड आहे पण ते झेंडा घेऊन असतात, पण तुम्हाला वोटिंगचा अधिकारच नाहीये. तरी वोटिंग कार्ड काढलेले नाही, असे आहेत माणसं. कसे येणार निवडून? आता मतदार कन्फ्यूज झालेत का असं तुम्हाला वाटतं, की मतदार नक्की कोणत्या शिवसेनेवर विश्वास ठेवणार, शिंदेच्या की ठाकरेंच्या? तुम्हाला काय वाटतं? मतदार कन्फ्युजच आहे आणि मतदारांना फक्त धनुष्यबाण माहिती आहे. समजलं का? तो पदाधिकारी धनुष्यबाण फक्त ओळखतो. आपलं ते आहेत वोटिंग करणार. आता अनिल कोकिल साहेब आहे तर मशाल म्हणून, आता मशालीला चिक्का मारायचा की तिकडे धनुष्यबाणाला चिक्का मारायचा? कन्फ्युज तर होणार ना. म्हाताऱ्या माणसांना काय माहिती, जे घरी बसलेली असतात ते वोटिंगला आपण घेऊन जातो बाबा, एवढं पर्सेंटेज त्याला घराघरातून आपण माणसं घेऊन जातो, ती घरी बसलेली आहेत, वयस्कर आहेत, रिटायर्ड आहेत, मिल कामगार आहेत, घरी बसलेले आहेत. त्यांना माहिती नाहीये बाहेर काय चाललंय, ते काय करणार? आपला हा लालबाग परळ एरिया आहे, हा गिरणी कामगारांचा एरिया होता. बरोबर. पण अद्यापपर्यंत ते कुठे आहेत, ते काय, त्यांचं काय झालं, त्यांचं काय, ह्यावर कोणालाच माहिती नाही. ह्या विषयावर तुम्हाला काय वाटतं? काही कोणाला पडलेली नाहीये. मिल कामगार जे होते ना, आमचे वडील पण मिल कामगार तिकडचे स्थानिक वेस्टर्न इंडिया मिल्स. आज तिथे रूम देणार मिल कामगाराला रूम मिळणार. कोणाला रूम मिळत आहे? म्हाडा तो डेव्हलप करून देतोय, तो कन्स्ट्रक्शन कॉस्ट घेतोय, तरी सुद्धा म्हाडाला तिथे तुम्ही जागा देताय कशाला? पर्यायी ते जे राहणार आहेत ट्रान्झिस्ट कॅम्पला जागा द्यायची का तिथे? जी मिल कामगारांची हक्काची जागा आहे, जर दिली आहे ती मिल कामगारांसाठी, तर तुम्ही फक्त तिथे मिल कामगारच ठेवा ना. तुम्हाला जर ट्रान्झिस्ट कॅम्प करायचा आहे ना, तर तुम्ही दुसऱ्या जागेवर कुठेही करा. इथे बऱ्याचशा मिल अशा रिकामी पडल्या जिथे अजून कन्स्ट्रक्शन होत नाही, मिल कामगारांना जागा मिळत. मिल कामगारांना तुम्ही सगळ्यांना पाठवलं तिकडे वांगणीला. इकडचा जो स्थानिक मिल कामगार आहे त्यांनी बोलतात इथे त्यावेळेची मुंबई जी सोन्याचा धूर देणारी ही मिल कामगारांमुळे होती. हा, तर ते मिल कामगार जर तुम्ही इकडनं हकलले तर करायचं काय? ही मुंबई राहणार का सोन्याची? सोन्याचा धूर देणारी बोलले, धूर कुठून येतात? मिल कामगारांच्या गिरणीतूनच निघायचा ना. कुठे आहे तो मिल कामगार? फक्त तो आता विदाऊट चपला मोर्चा काढतो फक्त मंत्रालयामध्ये की आम्हाला घरं द्या. आणि आता सध्या घोडपदेवला या बिल्डिंग बांधल्या, 15 बिल्डिंग बांधल्या, त्यातल्या 5 बिल्डिंग तुम्ही ट्रान्झिस्ट कॅम्पसाठी देता. कशासाठी? का म्हणजे त्या 5 बिल्डिंग मध्ये मिल कामगार आले नसते का? तुम्ही द्या ना त्यांना दुसरीकडे कुठे बांधून द्यायचे. ट्रान्झिस्ट कॅम्प हा असा असतो पर्यायी जागा, ती तुम्ही 4 वर्षांनी परत तुम्हाला सोडायची असते ना. मग तुम्हाला सोडणाऱ्या माणसांना तिथे कशाला दिली पाहिजे? म्हाडाला ती जागा मुंबईमधल्या एकदम प्राईम प्रॉपर्ट्यामध्ये तुम्हाला म्हाडाला जागा कशाला दिली पाहिजे? मिल कामगार जे आहे त्या 5 बिल्डिंग मध्ये मिल कामगार राहिले नसते अजून 400. आपले मिल कामगार आपल्या जागेवर राहिले असते. गेले सोडून, अर्धे इकडून गेले, सगळे निघून गेले, गावाला जाऊन बसले, कोण कल्याण डोंबिवलीला जाऊन बसले. का? त्यांना इथे घरच नाही मिळत आहे, भाडं इकडचं परवडत नाहीये. तुम्ही द्या ना इथे मिल कामगारांना घर व्यवस्थित. राहणार इकडे मुंबईमध्ये मराठी माणूस राहिलाय का आता सध्या? कोण नाहीये. मराठी माणसाचं अस्तित्वच संपत चाललंय. संपवलं आहे, संपत चाललं नाही, संपवलं आहे. कोणी संपवलंय तुम्हाला असं वाटतं? तुम्हाला पण माहिती आहे कोणी संपवलं तर जागाच देणार नाही, मिल कामगारांना ठेवणार नाही. त्यावेळेला 10 बाय 10च्या रूम मध्ये आम्ही राहत होतो. पण कुठेतरी मराठी माणूसच मराठी माणसाला दाबतो, हे तुम्ही ऍग्री करता?
दाबतोय म्हणजे आता तो प्रत्येकाने आपला आपला स्वार्थ जेव्हा जागेवरती येतो ना त्याचा स्वार्थ साधतोय. तो ज्या जागेवर येतो जेव्हा खाली असतो तेव्हा तो खूप बंब करत असतो, पण तो जेव्हा त्या जागेवर जातो ना तो मग तो विसरतो त्याला काय करायला पाहिजे ते. ही माणसं आपल्याबरोबर ठेवायची की मला मलाच कुठेतरी ठेवायचं, पहिलं मी माझी जागा सांभाळू की ह्यांना बघू. त्यामुळे मराठी माणूस राहिलेला नाही आता लालबाग परळ. बघाल सगळे टावर जे झालेले आहेत ना, जैन मारवाडी सगळे यांचे उत्सव होतात. आमच्या उत्सवाला 10 वाजता बंद बाजा. 10 वाजता बंद म्हणजे बंद. कार उत्सव, नवरात्र उत्सव असतो, गणेशोत्सव असतो, मिरवणूक 10 वाजता बाजा बंद. पाहिलंय का सगळ्या हायकोर्टाच्या नियम आलेत. उत्सव व्हायचे कसे पाहिजे. हे लालबाग परळ तर आपण स्वप्ननगरी बोलतो, जिथे आपला परंपरा कल्चर आपण जपतो. गणेशोत्सव एवढा मोठा असं ह्याच्यामध्ये होतो. ह्यावर त्यांनी आक्षेप काय घेतला का, किंवा त्यांचं असं काय मत आहे की तुम्ही बोलतात की मराठी उत्सवच संपत चालला, असं काय वाटतं? संपलं ना, तेच होतंय ना. तुमचे जर मिरवणुकी जर 10 वाजता बंद केल्या आपल्या मिरवणुकी, तर त्याला उत्सव राहणार काय. म्हणजे एकदम शांततेमध्ये मिरवणूक निघतात. आमच्याकडे येऊन बघा, आपण मिरवणुकी काढतोय ना, तर त्या कशा झाल्या पाहिजे याच्यावरती कोणीही विचार करत नाही. आपले मराठी सण तर सण सगळ्या सणासाठी बंद्या घातलेले आहेत. कुठेतरी आपणच कारणीभूत आहोत. आपण नाही आता बोलतो ना, त्याचे वर्ण नियम आले म्हणून सांगतात. आमचे हायकोर्ट, आता हायकोर्ट मध्ये कोण आहे. ठीक आहे, वर्ण नियम आले, ठीक आहे, पण मग तेव्हा मराठी माणूस जागा का नाही होत? नाही होत ना, तेव्हा तेव्हा तात्पुरतं करतात. बाबा नाही आम्ही आणले बंदी त्याच्यावरती, आम्ही बंदी आणले त्याच्यावरती. नाही नाही तुमचं होणार सगळं व्यवस्थित. त्या दिवसापुरतं होतं, परत बघायला गेलं तर परत तेच होतं. पुढच्या वर्षी बघाल तर परत तेच होतं. कोण राहिलं नाही कोणाबरोबरच इथे. आता म्हणजे माणूस जगतोय ना, आपला मराठी माणूस इथे दिवस काढतोय तो म्हणजे फक्त चल गेला दिवस आपला असा करून चाललाय. असं किती दिवस चालणार? जोपर्यंत चालतंय तसं. आपल्याला बरोबर आहे कोण, साथ देणारा कोण आहे, किंवा आपण आपल्यासाठी आपण आपण एकमेकांना एकत्र येऊन सक्षम तर होऊ शकतो ना. किती कधी होणार सक्षम. आम्ही काय घरी बसलेलो आहे का आपण सगळ्यांना एकत्र यायला. रविवारी बसणार एकत्र का. रविवारी एकत्र इथे नाही बसत तू. आपल्याला आपल्या नोकरच सांभाळायचे आहेत ना. आणि तरी सुद्धा आमचा परिवार बघायचा आहे. तुम्ही तुमचा जसा परिवार बघताय सांभाळताय तसं आम्हाला पण बघायचं आहे ना. आम्ही नाही रस्त्यावरती येऊन भांडणं किंवा लफडी करू शकत. तेवढी ताकद आपल्याकडे नाहीये. आणि केली तर डायरेक्ट आतमध्ये जाऊन जमा. मग आमच्याकडे येणार कोण घरी सांभाळायला. आहेत विषय सगळ्यांकडे बरेचसे आहेत, पण कोण बोलत नाही आणि कोण त्याच्यावरती काय प्रत्युत्तर पण देत नाही. चाललंय ना, जाऊन दे. आम्ही भांडणं करायचे, आम्ही तोडायचं, काही तोडफोड करायची, ट्रक्स येतात त्यांना फोडायचं. आम्हीच पोझिशनला जाऊन जमा होणार ना. ह्याच्यावरती कार्यकर्ते जे आहेत पदाधिकारी त्यांनी ऍक्शन घेतली पाहिजे ना. आम्ही काय घेणार. प्रकार आहे सगळा लालबाग मध्ये. लालबाग परळ फक्त लालबाग परळ राहिलाय पिक्चर. तर नक्की बाबा तुम्हाला काय वाटतं की येणारा जो आता उमेदवार असेल त्याच्याकडून तुम्हाला अपेक्षा काय? हीच अपेक्षा आहे की त्यांनी एक तर पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात जाता कामा नये. कारण आम्ही मळमळ करून इलेक्शन लढवतो, लोकांची मेहनत करून आम्ही त्यांना हेल्प करतो, आणि हे जर दुसऱ्या पक्षात गेले तर मग आमचं काय. आम्ही मतदान कशासाठी करायचं. समजा आम्ही एखाद्या पक्षाला मत दिलं आणि तो पक्षाचा कॉर्पोरेटर दुसऱ्या पक्षात जातो, मग ते मतदान आणि गव्हर्नमेंट मतदान करायला पाहिजे, हे सगळं बरोबर आहे. पण हे काय आहे, याचं दावटपणा हा का नाही बंद करत. तुम्ही कायदेशीर काम करा. 5 वर्ष तुम्हाला मतदान निवडून आल्यानंतर पक्ष बदलता येणार नाही असा कायदा करा. हा कायदा झाला सगळ्यात बेस्ट काम आहे. हे कोण पक्ष बदलायच्या भांगडीतच पडणार नाही. हे काय कोण म्हणतं यांनी एवढे पैसे घेतले पक्ष बदलला, ते आम्हाला काय माहिती नाही. पैसे घेतले काय घेतले त्याच्याशी आमचा काय संबंध आहे. आमचा एकच संबंध आहे की बाबा तुम्ही पक्ष बदलून जाता तर मतदान जो करतो तुम्हाला त्याचं काय. त्याच्यासाठी हा नियम करा की 5 वर्षात तुम्हाला पक्ष बदलता येणार नाही. म्हणजे आपल्यासाठी हा विश्वासघात आहे असं वाटतं? हा 100% विश्वासघातच करतात ना. आम्ही जर तुम्हाला मध्ये तुम्ही उठून दुसऱ्या पक्षात गेलात, विश्वासघातच झाला. मतदानाचा विश्वासघात आहे. मत करायची कशाला, मतदान करायचं कशाला, हा सरळ उपयोग आहे. तर हे लोकांना समजायला पाहिजे. किंवा आता बाकीचे सगळे कायदे करतात तुम्ही जमिनींच्या साठी ह्याच्यासाठी, हा पण कायदा करा ना. कायदा करणं सोपं आहे की बाबा 5 वर्ष तुम्हाला पक्ष बदलता येणार नाही, हा कायदा करा. असेही खूप कायदे लादले गेलेले आहेत. तर हा पण एक लादा. हा पण एक लादा आणखीन कायदा, किंवा पक्ष बदलता येणार नाही तुम्हाला.
मग 5 वर्षांतर तुम्ही कुठच्या पक्षात जायचं तर आपण तुम्ही मतदारांचा विश्वासघात करता ना. मग आम्ही मतदान कशाला करणार हे आम्हाला सांगायचं. बाकी काय नाही. बाकी लोक जे निवडून येतात ते कामं करतात हे सगळं पक्ष बदलणं मोठा गुण नाही खरा. आणि लोकांचा विश्वास घ्यायचा आहे तुमच्या लेखी हा मोठा गुन्हा आहे. मोठा गुण नाही आहे. त्याला शिक्षा व्हायला पाहिजे खरी म्हणजे. तरी काय शिक्षा व्हायला पाहिजे तुला काय वाटतं? काय पण नाही पण शिक्षा व्हायला पाहिजे. आणि आता कॉर्पोरेशन मध्ये लक्षात येतं तर कॉर्पोरेटर म्हणून त्याला बाद करून टाकायचा. परत इलेक्शन लवकर आता का म्हणून अच्छा. आता काहीतरी करायला खायचे म्हणजे हे होणार. हा जो हिरडकरांना राहायचे एवढे पैसे खाल्ले त्याचे एवढे पैसे खाल्ले काही होणार नाही. सगळं चोरीत चालले. पण हे करा आता आमचं गव्हर्नमेंटला हे आहे. तर आता आपण आहोत लालबाग मार्केटमध्ये. इकडे काही स्थानिक रहिवासी आहेत जे आपला इकडे धंदा ओपन करून बसलेले असतात. तर त्यांच्या समस्या काय आहेत हे आपण जाणून घेऊयात. तर बाकी तुम्हाला इकडे नक्की काय काय समस्या फेस करा? आम्हाला समस्या अशा काही नाहीयेत, पण कसं होतंय आमची जी रोजीरोटी चालू आहे ना ती सध्या दीड वर्ष आता 2 वर्ष जून मध्ये होतील कम्प्लिटली म्हणजे बंदच. त्रास चालूच आहेत आम्हाला इथे. पोलीसवाल्यांचा, बीएमसीचा सगळ्यांचा त्रास चालू आहे. तरी बीएमसी परवडते पण पोलीसवाले तर अजिबात नाही जमत आम्हाला. ते काय करतात असं? माल उचलून घेऊन जातात. 1250 रुपयाची पावती. 1250 आणायची कुठून? धंदाच जर आपला लागला नाही तर 1250 धरायचं कुठून? संध्याकाळी 6-6:30 नंतर पोलीस येतात, डायरेक्ट हात घालतात, घेऊन जातात. असं आहे ना. बाकी तुम्ही इथे तुम्ही इकडच्या स्थानिक आहात तर तुम्हाला असं स्थानिक प्रॉब्लेम इथे काय आहे? स्थानिक प्रॉब्लेम आम्हाला काही नाही, अजूनपर्यंत आम्हाला जाणवलेले नाहीये. आणि हा पण धंद्याचा त्रास आम्हाला ह्याच्या अगोदर नव्हता. हे आता 1.5 वर्षात आम्हाला भरपूर त्रास पण जाणवला. मग अद्यापर्यंत तुम्हाला त्रास नव्हता, मग आता 2 वर्षातच त्रास व्हायला लागला असं याचं कारण काय तुम्हाला माहितीये का किंवा तुम्ही शोधलं का? आम्ही शोधलं असं नाही, पण आता बीएमसी आपली सत्ताच नाहीये. ह्याच्या अगोदर उद्धवची सत्ता होती याच्यात बीएमसी मध्ये. शिवसेनेची जी खरी शिवसेना आहे त्यांची सत्ता होती, त्याच्यामुळे काही त्रास नव्हता आम्हाला अजिबात. पण आता भरपूर त्रास व्हायला लागलेला आहे. मग आता येणारे जे उमेदवार आहेत, आता येणारा जो नगरसेवक असेल त्यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे? काय ना, आमची रोजीरोटी चालू ठेवाय. बाकी आमचं दुसरं काय मागण्या अपेक्षा काही नाहीत आम्हाला. बाकी असं दुसरा कसला त्रास नाहीये. फक्त आमची रोजीरोटी चालू झालेली पाहिजे. तर हेच आमचं सगळं आहे. आज कमवलं उद्या खाणार, ही वस्तुस्थिती आहे आमची रिअल फॅक्ट. आणि आज आम्ही इथं 1-2 वर्ष नाही बसत आहे, 25-30 वर्ष काढली या जागेवर. आता तुम्हाला वाटतं का मग आधीपासूनचा जो उमेदवार होता त्याला पुन्हा संधी द्यावी का एक नवीन नेतृत्वाला संधी द्यावी? बघा, जर चांगलं कोणी काम केलं तर आम्ही मतं देतोच. ह्याच्या अगोदरही दिलेली आहेत, आता पण देतोच आहोत. जे चांगलं काम करतील त्यांच्यावर आम्ही आहोत, असं आमचं म्हणणं आहे. स्वस्त ठेकेदार घेतला पण कोणतीही सुरक्षा नाही, विमा नाही, अनुभव नाही. टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली? सोसायटीवर. कारण चुकीचा निर्णय घेतला. आमच्याकडे अनुभवी कामगार, विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे. तुमच्या सोसायटीसाठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय. लाईफलाईन सर्व्हिसेस, जबाबदारीचं दुसरं नाव. तर ताई, आता निवडणूक आलेली आहे तर तुम्हाला आता येणारा नगरसेवक कसा हवा, त्याच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे? आमच्या अपेक्षा एवढंच की आमच्या पोट्या पाण्याचा प्रश्न दूर करायचा आहे. आम्हाला जे बसायला मिळत नाही ना, 1-1 तासांनी 2-2 तासांनी आम्हाला उठवायला येतातच. बरोबर, उठवण्याबद्दल काय हरकत नाही, त्यांना वरतून ऑर्डर आहे, उठू दे. पण आमच्या नगरसेवकांनी ते काम करावं, आम्हाला बसायला जागा द्यावी बस. आणि चांगला नगरसेवक आहे आमचा हा. पहिला पण चांगलाच होता आणि आता येईल निवडून तो पण चांगलाच आहे. मराठी आहे, पहिला पण मराठीच होता, त्यांनी पण खूप छान कामं केली. अनिल कोकळे म्हणून होते, त्यांनी पण खूप छान कामं केली. आणि आता आमच्या माजी नगरसेवक किरण तावडे हे पण चांगलं काम करतील, आमचा विश्वास आहे त्यांच्यावर. खूप चांगलं काम करतील. मात्र मग अनिल कोकिळ यांनी पक्षांतर केलं तर तुम्हाला कुठे असं दुःख नाही झालं की थोडं वाईट वाटलं, थोडं मनाला भरपूर वाटलं, कारण 8 वर्ष आम्ही त्यांच्या बरोबर बघितलं. त्यांना आम्ही पहिल्यापासून ओळखत आलो होतो ना, मग ते वाईट वाटलं. आम्हाला सोडून आमचे साहेब गेले कुठे,
त्यामुळे भरपूर वाईट वाटलं. आता जे आहेत किरण तावडे ज्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यांना की तर ते चांगलं काम करतील अशी तुम्हाला अपेक्षा आहे. करणार, अपेक्षा करणार, आहे. चांगले काम करणार. किरण तावडे चांगलं काम करणारेच आहे. कारण आम्ही आत्ताच नाही बघत, पहिल्यापासून बघत आलो. आणि कोकणी साहेबांना आत्ताच नाही ओळखत, पहिल्यापासून ओळखतो आम्ही. खूप छान कामं केली आणि आता आमचा जो नगरसेवक येईल ना तो पण खूप छान कामं करेल. शेवटी मराठी, आम्ही मराठ्याची साथ देणार. बरोबर ना? लालबाग मध्ये निवडणूक येतात जातात, उमेदवारही बदलतात, पण स्थानिकांचे प्रश्न मात्र तसेच राहतात. आता जनतेचा सवाल स्पष्ट आहे. आश्वासन देणारा उमेदवार नको, तर प्रश्न सोडवणारा उमेदवार हवा. आणि ह्या सगळ्याचं उत्तर आपल्याला भेटणार आहे 15 जानेवारीला मतदानाच्या पेटीत. आपण आता जाणून घेतले आहोत स्थानिकांच्या समस्या काय आहेत, इकडे काय काय प्रॉब्लेम आहेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी फॉलो करा साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. मी तनुश्री सनस, व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक पाटील सोबत. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.